सोलापूर शहर गुन्हे शाखेने अट्टल चोरट्याला जेरबंद करत त्याच्याकडील 15 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या। सोलापूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला जेरबंद केले आहे। त्याच्याकडून तब्बल 4,45,000 रुपये किमतीच्या 15 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक तपासात होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले। या दरम्यान पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि संदीप जावळे यांनी संशयित आरोपीची ओळख पटवली। 28 फेब्रुवारी 2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विष्णू घाट परिसरातील फुटपाथ जवळ एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न विकण्यासाठी थांबला होता। पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। सचिन अंकुश कात्रे, वय 40 वर्ष, राहणार बीड, मूळ राहणार मसोबाची वाडी, जिल्हा धाराशिव असे आरोपीचे नाव आहे। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने ही मोटारसायकल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याची कबुली दिली। अधिक तपासात त्याने गेल्या 6 महिन्यात सोलापूरसह अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून आणखी 14 मोटारसायकली चोरी केल्याचे मान्य केले। या धडक कारवाईमुळे अनेक जिल्ह्यांतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख व पथकाने केली आहे। गुन्हे शाखेच्या टीममधील ए.पी. खेडकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सराईत मोटरसायकल चोर नामे सचिन अंकुश कात्रे, मूळ राहणार धाराशिवमधला आहे, सध्या राहतो अंबिकानगर, बीड, यास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला असता त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकूण 15 मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तपासादरम्यान सोलापूर शहर आयुक्तालयामधील एकूण 4 मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आणून त्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 मोटारसायकल गुन्हे, बीड जिल्ह्यातील 3, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील 1 आणि जालना जिल्ह्यातील 2, धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून अजून एक अननोन मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे। असे एकूण 15 मोटारसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण 4,45,000 किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे।